134 अनुच्छेद आपण याच्या आधी 133 बघितला. त्यामध्ये सिव्हिल केसेस मध्ये दिवाणी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचे अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये काय प्रक्रिया आहे तिचं वर्णन आपण बघितलं, त्याच्यावर चर्चा केली. 134 हे फौजदारी प्रकरणांबाबत क्रिमिनल केसेस, सिव्हिल केसेस आणि क्रिमिनल केसेस. ते 134 हे क्रिमिनल केसेस बद्दल काय प्रोसिजर आहे त्याबद्दल वर्णन करत आहे. प्रोसिजर सर्वसाधारण सारखी जरी वाटत असली तरी याच्यामध्ये काही ठिकाणी क्रिमिनल केसेस मध्ये झुकतं माप दिलेलं आहे. कारण सिव्हिल केसेस मध्ये एखाद्या वेळी न्यायनिवाडा इतका अपिलीय वाटणार नाही, पण फौजदारी गुन्ह्यामध्ये असा न्यायनिवाडा हा प्रकर्षाने अपिलीय असतो. तिथे एखाद्या माणसाला देहांत दंडाची शिक्षा होऊ शकते, जी दिवाणी खटल्यांमध्ये सहसा होत नाही. क्रिमिनल केसेस मध्ये माणसाला शिक्षा करणं, त्याला प्रदीर्घ काळ उमर कैद सारख्या केसेस मध्ये तुरुंगात डांबून ठेवणं, अशा प्रकारचे शिक्षेचे प्रावधान हे फौजदारी कायद्यांमध्ये उपलब्ध असल्यामुळं दिवाणी आणि फौजदारी असा संदर्भ आहे आणि फौजदारी कायद्यांना थोडस जास्त झुकतं माप सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. हे आपल्या लक्षात येईल. 133 आपण काल बघितलं, चर्चा केली. आज 134 बघूया. तो म्हणतो की फौजदारी प्रकरणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता, ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. म्हणजे अपील करत असताना आपण एक लक्षात तिथं ठेवायला पाहिजे की ओरिजिनल साइड आणि अपिलाइज साइड या दोन साइड आपण बघितल्या. ज्या प्रकरणात राज्य सरकार केंद्र सरकारच्या विरुद्ध प्रकरण असतील अशा वेळी ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे आणि हायकोर्टामध्ये एखादा निर्णय झाला त्याच्या विरुद्ध जर आपल्याला सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर त्याला अपेलेट साइट किंवा अपेलेट निर्णय अशा प्रकारच्या केसचं ते क्लासिफिकेशन केलेलं आहे, ओरिजिनल आणि अपेलेट. त्याच्यामुळे आपण इथे अपेलेट ज्युरिडिक्शनचा विचार करताना भारताच्या राज्यक्षेत्रातील एखाद्या उच्च न्यायालयाचा फौजदारी कारवाईतील कोणताही न्याय निर्णय, अंतिम आदेश किंवा शिक्षा आदेश यावर जर त्या उच्च न्यायालयाने, या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, जर नंतरचे जे तीन प्रमुख रकाने दिलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत. जर आरोपी व्यक्तीचा दोषमुक्ती आदेश अपिलांती फिरवला असेल आणि तिला देहांताची शिक्षा दिली असेल तर, म्हणजे सत्र न्यायालयाने एखाद्याला मृत्यूची शिक्षा सुनावली असेल किंवा सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेचा आदेश गंभीर आहे असं समजून कन्फर्म केला असेल किंवा सत्र न्यायालयामध्ये जन्मठेपेची शिक्षा दिली आणि ती उच्च न्यायालयाने मृत्यूदंडाच्या शिक्षेमध्ये परावर्तित केली असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला अपील करण्यासाठी जाण्याचे अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. परत एकदा हे वाक्य वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खालच्या न्यायालयाचा या ठिकाणी संदर्भ आहे. आरोपी व्यक्तीच्या दोषमुक्तीचा आदेश अपिलांती फिरवला असेल. समजा एखाद्या आरोपीला सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलंय आणि तो परत अपिलामध्ये हायकोर्टाने फिरवून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कायम केली, अशा सर्व केसेस मध्ये तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येतं. म्हणजे खालचे न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामधल्या कुठल्याही बाबतीतला अपील जर डेथ पेनल्टी मध्ये परावर्तित झाला असेल, मृत्यूदंडाच्या शिक्षेमध्ये परावर्तित झाला असेल तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे. दुसरं त्याच्या खाली म्हटलेलं आहे, कोणतेही प्रकरण आपल्या प्राधिकाराखाली असलेल्या कोणत्याही दुय्यम न्यायालयाकडून काढून स्वतःकडे न्याय चौकशीसाठी घेतले असेल आणि अशा न्याय चौकशीत आरोपी व्यक्तीस दोषी ठरवून देहांताची शिक्षा दिली असेल तर, याला एक वेगळं विशेष महत्व दिलेलं आहे की कधी कधी असं होतं की सत्र न्यायालयामध्ये केसेस चालू असते किंवा एखाद्या हायकोर्टात केसेस चालू असतात. त्या केसेस कधीतरी हायकोर्टाच्या कुठल्या तरी एका खंडपीठाने किंवा मुंबईमध्ये असलेल्या मुख्य खंडपीठाने कराव्यात, असा एक अपिलीय अर्ज प्रतिवादी किंवा वादी यांना करण्याची मुभा कायद्यामध्ये आहे. त्याप्रमाणे जे पक्षकार असतात केस मधले त्यांनी असा अर्ज केला असेल आणि त्यावेळी
हायकोर्टाने दुय्यम कोर्ट म्हणजे खालच्या कोर्टाकडून, त्याच्यापेक्षा कमी दर्जाच्या कोर्टाकडून किंवा खंडपीठाकडून, उदाहरणार्थ एका जजचा निर्णय असेल, तो निर्णय हायकोर्टाच्या एका जजच्या याच्या खाली जर ते चालू असेल आणि 2 जजच्या बेंचनी जर ते काढून घेतलं किंवा सत्र न्यायालयामध्ये एखादा खटला चालू आहे, तो हायकोर्टाने आपल्याकडे वर्ग करून घेतला आणि अशा खटल्याचा निर्णय देताना जर हायकोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल, तर पहिलं, जर खालच्या कोर्टाने त्याला काही शिक्षा दिली आणि तिचं परावर्तन हायकोर्टामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेत झालं. दुसरं, हायकोर्टाने स्वतः त्याच्या दुय्यम किंवा कनिष्ठ कोर्टाकडून प्रकरण काढून स्वतःकडे घेतलं तर. आणि तिसरं, ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यास योग्य आहे असे प्रमाणपत्र अनुच्छेद 134 क अन्वये सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकतं. असं प्रमाणपत्र हायकोर्ट देतं. हायकोर्ट एक प्रमाणपत्र केव्हा देतं? तर जेव्हा क्वेश्चन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे वैधानिक निदान आणि संविधानिक निदान याच्याबद्दल जर निवाडा करायचा असेल, तर असा निवाडा करण्यासाठी हायकोर्ट एक प्रमाणपत्र देतं आणि ते प्रमाणपत्र असल्याशिवाय आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टात जी प्रकरणं फौजदारी साईडनी, क्रिमिनल साईडनी अपील साठी जातात, त्या प्रकरणासाठी हे 3 ज्या गोष्टी अटी आहे त्या लागू आहेत. 2 अटीप्रमाणे हायकोर्टाने दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा आणि तिसऱ्या अटीत हायकोर्टाने तसं प्रमाणित करून हा संविधानिक किंवा वैधानिक प्रश्न आहे म्हणून दिलेलं प्रमाणपत्र. याच्यात एक परंतु आहे. परंतु असे की उपखंड ग अन्वये अपील अनुच्छेद 145 चा खंड 1 अन्वये त्या बाबतीत करण्यात येतील अशा तरतुदींना व उच्च न्यायालय निश्चित करील किंवा आवश्यक करील अशा शर्तींच्या अधीन राहील. आता हे सर्टिफिकेट देताना ही बाब आपण दिवाणी खटल्यांच्या बाबतीत बघितली नाही, ती तो उपलब्ध झालेली नाही. या ठिकाणी फौजदारी खटल्यांच्या बाबतीत हा परंतु उपलब्ध झालेला आहे. हा परंतु काय म्हणतो की असं सर्टिफिकेट देताना काही इतर कारण असतील, म्हणजे संविधानिक आणि वैधानिक याशिवाय जरी इतर कारण असतील तर त्याचा सुद्धा मसुदा उहापोह त्याचं सकारण स्पष्टीकरण देऊन हायकोर्ट अशा प्रकारचं प्रमाणपत्र देऊ शकतो. म्हणजे समजा एखाद्या केसमध्ये क्वेश्चन ऑफ लॉ वैधानिक प्रश्न निर्माण नाही होत आहे, संविधानिक प्रश्न निर्माण नाही होत आहे, तरीही एकंदर प्रकरण एवढं गंभीर आहे, उदाहरणार्थ मास हे असतील, गोवारी बंधूंचं एकत्रित चेंगरले असतील, एवढे लोक मारले जातील, इथे आता प्रश्न पडतो की हा संविधानिक आहे, वैधानिक आहे की नुसतं परिस्थितीजन्य याच्यावरून आहे. अशा परिस्थितीमध्ये किंवा एखादी दुसरी काही केस असेल की जिथे जात पंचायतीच्या याच्यावरून खूप ठिकाणी दंगली होऊन असंख्य लोक मारले गेलेली आहे, किंवा मुंबईमध्ये झालेल्या जातीय दंगली बघा, त्या प्रकरणामध्ये असेल, अशा वेळी जर विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट कारण उपलब्ध असतील तर उच्च न्यायालय, हायकोर्ट तशा प्रकारची प्रमाणपत्र संविधानिक किंवा वैधानिक प्रश्न नसताना सुद्धा जारी करू शकते, असं याच्यामध्ये या परंतुमध्ये म्हटलेलं आहे. या अनुच्छेद 134 चा समभाग 2 असं म्हणतो की संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयास अशा कायद्यात विनिर्दिष्टित केल्या जातील अशा शर्ती आणि मर्यादा यांना अधीन राहून भारताच्या राज्य क्षेत्रातील उच्च न्यायालयाचा फौजदारी कारवाईतील कोणताही न्याय निर्णय, अंतिम आदेश किंवा शिक्षादेश यावरील अपिले दाखल करून घेण्यासाठी व त्यांची सुनावणी करण्यासाठी आणखी कोणतेही अधिकार प्रदान करू शकेल. आतापर्यंत जी प्रोव्हिजन आहे 134, 133, 132 अनुच्छेदामध्ये आपण सगळ्या प्रोव्हिजन बघतोय की उच्च न्यायालयातून कुठल्या कुठल्या परिस्थितीत दिवाणी किंवा फौजदारी केसेस या सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलेट ज्युरिडिक्शन मध्ये अपील खातर जाऊ शकतात, याचिका दाखल होऊ शकतात. ह्या नियमा व्यतिरिक्त संसदेला विशेष अधिकार दिलेले आहेत आणि त्यासाठी हा समभाग 2 अनुच्छेद 134 असं म्हणतो की
या घटनेत जे काही दिलेले नियम आहे ते उद्या बदलून जर वेगळे नियम तयार करून एखादं प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात जाणं आवश्यक असेल असं संसदेला वाटत असेल तर संसद त्याप्रमाणे त्या प्रकरणासाठी विशेष कायद्याचं प्रावधान निर्माण करू शकते. हे संसदेला दिलेले विशेष अधिकार आहे. याचा अर्थ थोडक्यात असा आहे की न्याय मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ही सगळी प्रावधानं वेगवेगळ्या प्राधिकारांना प्रदान केलेली आहे घटनेने. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल हे न्यायालयाचं चाललेलं आहे, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय तिथे संसद मध्ये कुठून आलं? संसद हे लोकप्रतिनिधींचं घर आहे, हाऊस ऑफ पीपल, लोकसभा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काही विशिष्ट प्रकरणात जर गरज पडली तर असे कायदे करण्याची मुभा संसदेला आहे, जेणेकरून ज्या कायद्याच्या बरहुकूम अशी प्रकरणं उच्च न्यायालयामधून सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतील, जी अदरवाईज घटनेत दिलेल्या प्रवादामध्ये कुठे बसत नसतील अशी प्रकरणं. म्हणजे आपण याचा साकल्याने विचार केला तर कुठलं प्रकरण हे उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात जावं हा जो प्रक्रियेचा भाग आहे, निर्णयाचा भाग आपण नको म्हणूया. कारण निर्णय म्हटलं तर मग न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे की नाही तिच्यावर संसदेचं दडपण आहे का असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून प्रक्रियेचा जो भाग आहे तर प्रक्रियेच्या भागापुरती एक्झिक्युटिव्ह पार्ट पुरती संसद ही सर्वोच्च गणल्या गेलेली आहे. म्हणजे एखादं प्रकरण बसतच नसेल घटनेच्या याच्यामध्ये आणि ते उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात जाणारच नसेल, मग अंतिम न्याय त्या प्रकरणात कसा मिळेल? मग त्यासाठी आपण राष्ट्रपतीकडे अपील करून राष्ट्रपती थ्रू असा ठराव संसदेमध्ये प्रस्तावित करून कुठल्याही हाऊसमध्ये, राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये तो तसा तिथल्या लोकांनी पारित करून जर संसदेमध्ये तसं बिल पास झालं तर अशा केसेसमध्ये ज्या केसेसला इतर प्रावधानात चान्स मिळत नाहीये अशा केसेसमध्ये सुद्धा उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला जाण्याची मुभा आहे. इथं आपलं 134 अनुच्छेद संपतो, पण 134 क मध्ये एक विशेष प्रावधान या ठिकाणी दिलेलं आहे आणि ही घटना दुरुस्ती 1979 साली घटनेमध्ये हे 134 क कलम अनुच्छेद टाकण्यात आलाय. तो असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र, एवढंच हेडिंग आहे. त्या प्रमाणपत्राबद्दल माहिती देताना असं म्हटलेलं आहे की अनुच्छेद 132 खंड 1 किंवा अनुच्छेद 133 खंड 1 किंवा अनुच्छेद 134 खंड 1 हे जे आपण सगळी अनुच्छेद बघितले ज्याच्यामधून उच्च न्यायालयामधून सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचे जे अधिकार आहे, दिवाणी, फौजदारी, ओरिजिनल आणि अपेलाइट साईड त्या बाबतीत यामध्ये निर्देशिलेल्या न्यायनिर्णय, हुकुमनामा, अंतिम आदेश किंवा शिक्षादेश देणाऱ्या किंवा करणाऱ्या प्रत्येक उच्च न्यायालयाला त्याने असा न्याय निर्णय, हुकुमनामा, अंतिम आदेश किंवा शिक्षादेश दिल्यानंतर किंवा केल्यानंतर होईल तितक्या लवकर अनुच्छेद 132 खंड 1 किंवा अनुच्छेद 133 खंड 1 किंवा यथास्थिती अनुच्छेद 134 खंड 1 उपखंड ग यामध्ये निर्देशिलेल्या स्वरूपाचे प्रमाणपत्र त्या प्रकरणाच्या बाबतीत देण्यात यावे किंवा कसे या प्रश्नावर हे सगळं अनुच्छेदाचं भारूड थोडस बाजूला ठेवा. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये केस अपिलासाठी पाठवण्याला जे प्रमाणपत्र देते त्या प्रमाणपत्राच्या कंडिशन्स या ठिकाणी 2 दिलेले आहे. तेवढ्यासाठी हे क महत्वाचं आहे आणि ते समजून घ्यायचंय. जसं आपण 134 समभाग 2 मध्ये बघितलं की संसदेला विशेष कायदे करण्याचे अधिकार आहेत, त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाला सुद्धा काही विशेष प्रावधानं उपलब्ध या घटना दुरुस्तीने करून दिलेली आहे 1979 साली. ते असं म्हणते त्याला तसे करणे योग्य वाटल्यास स्वतःहून निर्णय देता येईल. त्याला म्हणजे कोणाला? उच्च न्यायालयाला. उच्च न्यायालयाला जर एखाद्या प्रकरणात योग्य वाटलं म्हणजे तो वैधानिक संविधानिक प्रश्न जरी नसला तरी उच्च न्यायालयाला योग्य वाटलं तर उच्च न्यायालय तसं करू शकतं. आणि असा न्याय निर्णय, हुकुमनामा, अंतिम आदेश किंवा शिक्षादेश देण्यात किंवा करण्यात आल्यानंतर लगेच त्यामुळे व्यथित झालेल्या पक्षकाराकडून किंवा त्यांच्या वतीने तोंडी अर्ज करण्यात आला तर निर्णय द्यावा लागेल. म्हणजे हायकोर्टाने जरी स्वतःहून
वैधानिक किंवा संविधानिक प्रश्नासाठी प्रमाणपत्र दिलं नसेल तरी हायकोर्टाने असं प्रमाणपत्र का देऊ नये म्हणून जर एखाद्या पक्षकाराने, फिर्यादी किंवा आरोपी एखाद्या पक्षकाराने जर तसा अर्ज हायकोर्टात केला असेल तर हायकोर्टाला त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या दोन बाबतीमध्ये हायकोर्टाचं जे ज्युरिडिक्शन आहे म्हणजे 134 अनुच्छेद मध्ये जे काही हायकोर्टाला ज्युरिडिक्शन अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचं थोडस पुढचं प्रसरण, पुढचे अजून अधिकार हे 134 क घटना दुरुस्ती 1979 प्रमाणे घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 3 अनुच्छेद एकंदर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराबद्दल भाष्य करतात. 135 म्हणतो विद्यमान कायद्यान्वये फेडरल न्यायालयाची अधिकारिता व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरणे. आता इथे फेडरल न्यायालय हा शब्द नवीनच आला. फेडरल न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याच्या आधी जे सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने कार्यरत होतं ब्रिटिशकालीन याच्यामध्ये त्याला फेडरल न्यायालय म्हणतात. म्हणजे फेडरल न्यायालयाचंच रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेलं आहे. म्हणजे जे जे अधिकार त्यावेळी त्या कायद्यामध्ये फेडरल न्यायालयाला होते ते सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून त्यासाठी 135 अनुच्छेद घटनेमध्ये समाविष्ट करून तो असं म्हणतो की संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत, संसदेने तरतूद करीपर्यंत भारताच्या करीपर्यंत जिला अनुच्छेद 133 किंवा अनुच्छेद 134 च्या तरतुदी लागू होत नाहीत अशा कोणत्याही बाबीविषयीची अधिकारिता व अधिकार जर या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी म्हणजे संविधान लागण्याच्या आधी कोणत्याही विद्यमान कायद्यान्वये फेडरल न्यायालयाद्वारे वापरण्यायोग्य असतील तर त्या बाबी विषयीची अधिकारिता व अधिकार सर्वोच्च न्यायालयासही असतील. म्हणजे इथे एक स्पष्ट केलं पाहिजे की संसद प्रत्येक बाबतीत कायदे करून काय काय अधिकार आहेत त्याच्याबद्दलचे नियम रकाने स्पष्ट करत असते. पण काही बाबतीत अशी स्पष्टता नसेल तर संसद अशा प्रकारे अनुच्छेद 133 आणि 134 मध्ये कायदे करीपर्यंत, संसदेचे कायदे नसतील त्यावेळी काय परिस्थिती असणार तर संसद कायदे करीपर्यंत जे आधीचे फेडरल कोर्टाचे रूल्स आहे त्या रूल्स प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला प्रकरण हाताळण्याचे अधिकार प्राप्त होतील असं अनुच्छेद 135 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कोर्टाची रचना तुम्ही जर बघितलं की आपल्याकडे पहिलं 1860 साली 61 साली कोर्ट तयार झालं. 1860 साली आपल्याकडे इंडियन पिनल कोड हा लावण्यात आला. लॉर्ड मेकॉलेनी लिहिलेली ही फौजदारी प्रक्रिया सगळी सुरू झाली आणि 1858 ला तर भारत हा राणीच्या अधिपत्याखाली गेला आणि 1860 पासून खरं लीगल ज्युरिस्डिक्शन आणि लीगल ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो न्याय विषयक व्यवस्था ही सुरू झाली. तिथपासून फेडरल कोर्ट ही संकल्पना होती आणि त्यामध्ये अनेक रूल्स, अनेक नियम हे काळ परत्वे निर्माण होत गेले. काही आधीच असलेले ते बदलत गेले. अशा प्रकारे फेडरल कोर्ट ऍक्ट नावाचा एक ऍक्ट आणि फेडरल कोर्ट ज्याच्याप्रमाणे कार्यरत करेल असा या देशामध्ये निर्माण झाला. आता आपण 1947 ला स्वातंत्र्य झाल्यानंतर घटना लागू केली आणि त्या घटनेमध्ये आपल्याला जे जे समाविष्ट करणं योग्य वाटत होतं, लेजिस्लेटर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी किंवा बाकीचे काही विंग आहे, मग अपॉइंटमेंट असतील, पगार पाणी असतील, हे सगळं असेल त्याच्याप्रमाणे ते आपण केलेले आहे. पण समजा असं एखादं अपवादात्मक प्रकरण निर्माण झालं की ते आपण केलेल्या कायद्यामध्ये बसत नाही किंवा अजून संसदेने त्याच्यावर कायदा पारित केला नाही. अनुच्छेद 133 134च्या प्रावधानात संसदेला जे अधिकार आहे पण संसदेकडून ते अधिकार पारित व्हायचे. समजा अधिकार पारित केले नाही असं अपवादात्मक प्रकरण निघालं किंवा मग अधिकार पारित करायचे आहे पण ठराव हे मंजुरीच्या अधीन आहे. संसदेच्या कुठल्या तरी ग्रहामध्ये, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये त्याच्यावर विचार विनिमय चालू आहे, चर्चा चालू आहे. अशा वेळी जर न्याय करायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाने मागच्या फेडरल कोर्टाच्या ऍक्ट मध्ये काही प्रोव्हिजन्स आहे का त्याचा विचार केला आणि त्यांना जर तिथं दिसलं की हो फेडरल कोर्टाला हे असे अधिकार होते आणि त्याप्रमाणे असे न्यायनिवाडे होत असत तर त्या फेडरल कोर्टाच्या
नियमाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला ते अधिकार वापरण्याचं प्रावधान घटनेमधल्या या 135 अनुच्छेदाने करून दिलेलं आहे. पुढे 136 असं म्हणतो, अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा. या प्रकरणात काहीही असले तरी, आता आपण हायकोर्ट आणि उच्च न्यायालयाने दिलेली प्रमाणपत्र तेवढं बघत होतो. आता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. काळजीपूर्वक ऐकण्यासारखं आहे की या प्रकरणात काही असले तरी सर्वोच्च न्यायालय स्वविवेकानुसार, सेल्फ डिसाइडेड प्रुडन्सिया, स्वविवेक, स्वतःचा विवेक वापरून स्वविवेकानुसार भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने कोणत्याही वादात किंवा प्रकरणात दिलेला किंवा केलेला न्याय निर्णय, हुकुमनामा, निर्धारण, शिक्षादेश किंवा आदेश यास खंड 1 मधील तरतुदीनुसार अपील करण्यास विशेष अनुज्ञा देऊ शकेल. म्हणजे आपले समजा घटनेमधले 133, 134 चे पर्याय सगळे संपले, हायकोर्ट काही प्रमाणपत्र देत नाही, पक्षकाराने अर्ज केल्यावरही प्रमाणपत्र देत नाही. अशा वेळी जर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण अपील दाखल केलं आणि तिथं सांगितलं की बाबा हे प्रमाणपत्र आमच्याकडे नाहीये, तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये हे प्रमाणपत्र आम्हाला द्या, तर सर्वोच्च न्यायालय स्वतःचा विवेक वापरून असं प्रमाणपत्र देऊन ती अपील याचिका दाखल करून घेऊ शकेल. हे सर्वोच्च न्यायालयाचा विशेष अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. 136 च समभाग 2 पुढे असं म्हणतो, जे एकच ओळ आहे, सशस्त्र सेना संबंधीच्या कोणत्याही कायद्याद्वारे, म्हणजे मार्शल लॉ मध्ये आपण प्रकरण बघितली की सैन्य दल त्यांच्यासाठी कायद्याचं वेगळं प्रावधान आहे. जे सर्वसाधारण लोकांना ऍडमिनिस्ट्रेशनला जे वेगळे कायदे आहेत त्यापेक्षा सशस्त्र दलांचे म्हणजे सैन्य दल, नौदल आणि वायुदल यांचे जे कायदे आहेत ते वेगळे, ज्याला आपण मार्शल लॉज म्हटलेलं आहे. त्या संबंधी समभाग 2 अनुच्छेद 136 असं म्हणतो की सशस्त्र सेना संबंधीच्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये घटित केलेल्या कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने दिलेला किंवा केलेला कोणताही न्याय निर्णय, निर्धारण, शिक्षादेश किंवा आदेश याच खंड 1 मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. म्हणजे हे जे सर्वोच्च न्यायालयाचे विशेष प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत ते मार्शल लॉ मधलं मॅटर असेल तर लागू होणार नाही. म्हणजे मार्शल लॉ मध्ये ज्या ऑथॉरिटीज असतात हे का होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाला काही ते अधिकार दिले नाही, कारण मार्शल लॉची सगळी प्रकरणं हे दस्तूर खुद्द राष्ट्रपतींच्या अखत्यारीत येतात. म्हणून त्या राष्ट्रपतीच्या व्यक्तिगत अधिकारावर न्यायव्यवस्थेचे अधिकार प्रस्थापित केल्यासारखं होईल, त्यासाठी हे मार्शल लॉ याच्यातून वगळलेला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाला विशेष प्रमाणपत्र देण्यात येईल, पण मार्शल लॉच्या केसेस सोडून. मार्शल लॉच्या केसमध्ये त्यांना ते अधिकार नसणार, कारण ऑलरेडी ते अधिकार राष्ट्रपतीच्या अधिकारांमध्ये विधिष्ट केलेले आहेत, आपण बघितल्याप्रमाणे. पुढचा अनुच्छेद 137 असं म्हणतं की न्याय निर्णय किंवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन. सर्वोच्च न्यायालयाला जसा प्रमाणपत्र देण्याचा, विशेष अनुज्ञा देण्याचा अधिकार 136 मध्ये आपण बघितला, तसंच रिव्ह्यू, पुनर्विलोकन करण्याचा अधिकार 137 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आहे. इथं असं म्हटलंय की संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या किंवा अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित, अधिघोषित म्हणजे ऑथॉरिटी पूर्वक जाहीर केलेला, अधिकारपूर्वक घोषित केलेला, अधिघोषित, सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित केलेला कोणताही न्याय निर्णय किंवा केलेला आदेश याचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असेल. पण हा अधिकार केव्हा असेल? पुनर्विलोकन हे जर एका खंडाकडून दुसऱ्या खंडाकडे जात असेल, खंडपीठाकडे 4 किंवा 3 जजेसचं समजा खंडपीठ आहे,
आणि तिथून ते 5 लोकांच्याकडे जायचं असेल, तर तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या अखत्यारीत घेता येतो. तसा निर्णय देता येतो. किंवा मग कोणी अपील करून म्हटलं, जसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत झालं, की 5 खंडाच्या कडूनच याचा निर्णय दिला गेला पाहिजे. अशा अपिलावर जी रिव्ह्यू पिटिशन, की आधी तर निर्णय दिलेला आहे, मराठा आरक्षण खारिज केलेलंच आहे, पण तरीही 5 लोकांच्या खंडपीठाने याचं पुनर्विलोकन करावं. हे जे आपण न्यूजमध्ये वाचतो आणि बघतो, त्याचं प्रावधान जर कुठं असेल तर ते या घटनेच्या 137 अनुच्छेदामध्ये आहे. जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे हे अधिकार आहेत आणि सर्वोच्च न्यायालय हे अधिकार वापरून अशी कुठलीही निर्णयात्मक निघालेली याचिका रिव्ह्यूसाठी, पुनर्विलोकनासाठी पुढच्या खंडपीठाकडे किंवा मग त्याच खंडपीठाकडे त्यात काही बदल करून त्यात काही दुसरे प्रश्न निर्माण झाले असतील, तर त्या प्रश्नाचा उहापोह करण्यासाठी जज जज लोकांची, न्यायाधीशांची संख्या जरी तीच राहिली तरी पुनर्विलोकन होऊ शकतं. जज कधी-कधी बदलून दिले जातात. बदलून दिल्यानंतरही पुनर्विलोकन होऊ शकतं. त्याही प्रकारे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. आता काही विशेष प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाला जे अधिकार दिलेले आहेत, ते वाढवून देण्याची गरज निर्माण झालेली असते. ते कशासाठी वाढवून देण्याची गरज निर्माण झालेली असते, की न्याय प्रक्रिया जर ते अधिकार वाढवून दिले नाही, तर पूर्णत्वास जाणार नाही आणि यथोचित न्याय होणार नाही. अशा वेळी हे अधिकार संसदेला प्रदान करण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची वृद्धी म्हणजे अधिकार वाढवून मिळणे, एनलार्जमेंट ऑफ द ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. हे एनलार्जमेंट कोण करू शकतं? सर्वोच्च न्यायालयात संघसूचित असलेल्या बाबीपैकी कोणत्याही बाबी संबंधी संसद, पार्लमेंट कायद्याद्वारे प्रदान करील त्याप्रमाणे आणखी अधिकारिता आणि अधिकार असतील. अधिकारिता आणि अधिकार हे लक्षात घ्या. अधिकारिता आणि अधिकार म्हणजे ऑथॉरिटेटिव्हनेस आणि ऑथॉरिटी. ऑथॉरिटेटिव्हनेसचा अर्थ असा आहे की स्वतःमध्ये स्वतः निर्णय घेणे. जसं आपण याच्यामध्ये आता बघितलंय 136 मध्ये स्वविवेकानुसार ही अधिकारिता आहे आणि त्यानुसार जे कायद्यात नियमात बसत असेल ते सगळे अधिकार. म्हणजे आपल्याला इथे कन्फ्युजन व्हायला नको की अधिकारिता आणि अधिकार हे नेमकं काय आहे म्हणून. दोन्हीचा अर्थ जरी एक वाटत असला तरी कायदेशीर दृष्ट्या याच्यामध्ये फरक आहे. एक आहे स्वतः निर्णय घेणं आणि दुसरा आहे नियमाप्रमाणे दिलेल्या कायद्याप्रमाणे निर्णय घेणं. त्याला आपण अधिकार म्हणतो आणि स्वतः घेतलेले निर्णय, स्वतःच्या अखत्यारीत राबवलेल्या काही गोष्टी, ती झाली अधिकारिता. सर्वोच्च न्यायालयात संघसूचित असलेल्या बाबीपैकी कोणत्याही बाबी संबंधी संघसूची, संघसूची लक्षात घ्या 3 लिस्ट आहे. त्याच्यामध्ये युनियन लिस्ट ज्याला संघसूची म्हणतो, राज्य स्टेट लिस्ट राज्य सरकारची सूची म्हणजे जे जे विषय त्या सूचीमध्ये आहे त्याच्यावर राज्य सरकारला कायदे करण्याचा अधिकार आहे. आणि एक कॉन्करंट म्हणजे समावेशक सूची ज्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार आहे, त्याला कॉन्करंट लिस्ट म्हटलेलं आहे. आणि युनियन लिस्ट म्हणजे संघसूची. संघसूचीमध्ये जे विषय आहेत त्या विषयावर संसदेला कायदा करून सर्वोच्च न्यायालयाला जास्त अधिकार देण्याचे अधिकार आहेत. हे अधिकार संसदेचे आहेत. संसद आपल्या अशा प्रकारच्या कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार वाढवून देऊ शकते. समभाग 2 असं म्हणतो, कोणत्याही बाबी संबंधी भारत सरकार आणि कोणत्याही राज्याचे शासन विशेष करारान्वये प्रदान करील अशी अधिकारिता व असे अधिकार यांचा वापर सर्वोच्च न्यायालयाने करावा अशी संसदेने कायद्याद्वारे तरतूद केल्यास सर्वोच्च न्यायालयास त्याप्रमाणे आणखी अधिकारिता व अधिकार असतील. म्हणजे पहिल्यांदा आपण संघसूची मधले विषय बघितले. त्यानंतर भारत सरकारने कोणत्याही राज्याबरोबर जे काही करार मदार झालेले असतील म्हणजे जे ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे सुप्रीम कोर्टाचं, की राज्य आणि केंद्रामधील संघर्षासाठी आपण याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. त्या प्रकरणात जर असा तिढा निर्माण झाला एखाद्या वेळी की राज्याला दिलेले अधिकार किंवा राज्याच्या विधिमंडळामध्ये पारित झालेले कायदे हे केंद्राचे अधिकार किंवा संसदेने पारित झालेले कायदे याच्यामध्ये काहीतरी बेबनाव निर्माण झालेला आहे आणि जोपर्यंत अशा तिढामय प्रकरणामध्ये
आपण सर्वोच्च न्यायालयाला याचा न्यायनिवाडा करण्याचे जास्त अधिकार देत नाही तोपर्यंत याच्यामध्ये यथोचित न्याय होणार नाही. अशा वेळी संसद वेगळे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देऊ शकते. संघ सूचीमधल्या बाबतीत आणि राज्य आणि केंद्र यांच्या संघर्षाच्या बाबतीत. या दोन गोष्टी आपण 138 या अनुच्छेदामध्ये बघितल्यानंतर 129 अनुच्छेद, जे 32चा रेप्लिका म्हटलं तरी चालेल, ज्याच्यामध्ये आपल्याला आपले मूलभूत हक्कांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाता येतं. राज्यांनी आपल्या मूलभूत हक्काची प्रतिष्ठापना करावी किंवा मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी किंवा नुकसान भरपाईसाठी आपल्याला जे अनुच्छेद 32 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे अधिकार आहेत, त्याच्यावर पुढील भाष्य करणारं हे अनुच्छेद 139 असं म्हणतं: विवक्षित प्रतिलेख विशेष ऑर्डर विवक्षित प्रतिलेख काढण्याच्या अधिकाराचे सर्वोच्च न्यायालयास प्रदान. आता हे बाकीचे अधिकार दिले, अधिकार वाढवून दिले वेगवेगळ्या प्रकरणात, हायकोर्टातून अपील वगैरे वगैरे, पण याशिवाय सर्वोच्च न्यायालयाला स्वतः आपले अधिकार राबवण्याचा किंवा स्वतःच्या अधिकारामध्ये काही अध्यादेश, काही ऑर्डर्स, काही आदेश काढण्याचा अधिकार आहे, असं ह्या 139 मध्ये आहे. ती प्रकरणं कुठली कुठली आहे? संसद कायद्याद्वारे अनुच्छेद 32च्या खंड 2 मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनाखेरीज अन्य कोणत्याही प्रयोजनाकरिता निदेश, आदेश अथवा देहोपस्थिती. निदेश, आदेश, देहोपस्थिती हे जे आपण डायरेक्शन्स, ऑर्डर्स आणि रीट वगैरे शब्द वापरतो, त्याच्यामध्ये 5 ज्या बाबी स्पष्ट करून सांगितल्या होत्या अनुच्छेद 32 मध्ये, त्या देहोपस्थिती, हेबस कार्पस, म्हणजे एखाद्या माणसाचं, एखादा माणूस गायब झाला असेल तर तो आणून कोर्टासमोर हजर करावा, असा आदेश देण्याचे जे अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाला त्याबाबत. महादेश म्हणजे मॅन्डेमस, म्हणजे जे आदेश इतर न्यायालयाने दिलेले आहेत ते तोटके असतील, अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाला एक मुख्य आदेश करून ते प्रकरण तसाच लावण्याचे जे अधिकार आहे त्याला मॅन्डेमस महादेश म्हटलेला आहे. प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन, एखाद्या अधिकाऱ्याने चुकीचा आदेश दिला असेल, एखाद्या कोर्टाने चुकीचा आदेश दिला असेल तर त्याला स्टे करणं, त्याला थांबवणं, हे जे सुप्रीम कोर्टाचे अधिकार आहे. को वॉरंटो, क्वाधिकार, म्हणजे एखाद्या अधिकाराने एखादा आदेश दिला परंतु त्या अधिकाऱ्याला तो आदेश देण्याचा मुळात अधिकारच नाही, असं जर एखादं प्रकरण असेल तर तुम्ही हा आदेश का दिला असं विचारण्याचे को वॉरंटो त्याला आपण म्हटलंय, असे विचारण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि प्राकर्षण म्हणजे सेर्शिओरायचा अर्थ की एक आदेश पारित झालेला आहे परंतु तो पुरेसा नाही, तर त्यामध्ये बदल करून सुधारित आदेश पारित करण्याचे जे अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे आहेत, अशा स्वरूपात किंवा यापैकी कोणत्याही प्रतिलेखासह रीट प्रतिलेख काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास प्रदान करू शकेल. संसद अशा प्रकारच्या सगळ्या रीट मध्ये, म्हणजे अनुच्छेद 32 मध्ये जे जे अधिकार जनतेला, भारतातल्या लोकांना आहे, आपले मूलभूत हक्क बाधित झाल्यानंतर काय अधिकार आहे? सर्वोच्च न्यायालयात डायरेक्ट जाण्याचे अधिकार आहे. पण सर्वोच्च न्यायालयात डायरेक्ट गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला अशा अशा प्रकारचे विशेष अधिकार काढण्याचं प्रावधान निर्माण करण्यासाठी संसद कायदे निर्माण करू शकेल, असा या 139 अनुच्छेदाचा अर्थ आहे. सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका होतात. फक्त राष्ट्रपती इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीशांचा सल्ला किंवा त्यांच्या सहमतीने त्यांना नियुक्ती देतात. हे जास्त महत्वाचं आहे या ठिकाणी. हा, कॉलेजियम सिस्टम विषयी प्रश्न आहे, तो आपण पुढे घेऊया. खरं तर आपण कॉलेजियम सिस्टम विषयी याच्या आधी एक विवेचन केलेलं आहे, आपलं पूर्ण एक पारायण त्याच्यावरती आहे. त्याच्यामध्ये परत त्याचं रिपिटेशन होईल, पण कॉलेजियम सिस्टम ही एक उत्क्रांत होत असलेली सिस्टम आहे. आणि कॉलेजियम सिस्टमचा थोडक्यात अर्थ असा की न्यायिक संघ यंत्रणा, असं आपण त्याला मराठीत म्हणू शकतो. गुगलवर कुठल्याही डिक्शनरीमध्ये कॉलेजियम सिस्टमचा पर्यायी मराठी किंवा हिंदी शब्द उपलब्ध नाहीये माध्यमांवर, हेही लक्षात ठेवायचं. मग ही सिस्टीम जी आहे ती डेव्हलप कशासाठी झाली की ज्युडिशियरी आमची इंडिपेंडंट आहे, म्हणून ज्युडिशियरीच्या नेमणुका सुद्धा
या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असू नये किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत असू नये, तर त्यांची स्वतंत्र सिस्टीम ऑफ अपॉइंटमेंट ऑफ जजेस असली पाहिजे, असा जो एक संदर्भ आहे त्यानुसार हे कॉलेजियम सिस्टीम सुरू झाली. मग या कॉलेजियम सिस्टीम मध्ये ज्येष्ठतेचे नियम डावलून कॉम्पिटन्सी म्हणजे ज्याची पात्रता आहे, केवळ ज्येष्ठता आहे पण त्याची पात्रता नसेल, तर त्याला हे कोण ठरवणार? मग त्यासाठी जजेसची बॉडी 4 ते 5 जजेसची सुप्रीम कोर्टातल्या तयार होणार. ते त्याच्यामध्ये सगळा विचार करून कोण कोण इच्छुक आहे, कोण सिनियरिटीच्या लिस्टमध्ये आहे, कोण कॉम्पिटंट आहे, कोणाचं रेप्युटेशन कसं आहे, कोणावर काही इम्पीचमेंट प्रोसिजर वगैरे झालेले आहेत का, याचा सगळा विचार करून नंतर सिलेक्ट करणार. अशा सिलेक्शन मध्ये शक्यता आहे की एखाद्याची ज्येष्ठता डावलली जाऊ शकते, पण ती ज्येष्ठता का डावलत आहो त्याची कारण मीमांसा सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेली असते. आणि अशा प्रकारे जेव्हा कॉलेजियम सिस्टीमनी केलेलं प्रपोजल राष्ट्रपतीच्या सहीसाठी जातं, तेव्हा राष्ट्रपती त्याच्यावर सही करावी लागते. जास्तीत जास्त राष्ट्रपती हे सरन्यायाधीशाला एखाद्या वेळी सल्लामसलत किंवा पुनर्विचार करण्यासाठी असं प्रपोजल पाठवू शकतात. परंतु परत जर ते आलं तर राष्ट्रपतींना सही करून त्या कॉलेजियम संघाने जे न्यायाधीश नियुक्त केलेले आहे त्यांना सही करून नियुक्ती द्यावी लागते.